नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की शकुंतला बाहेर तांदूळ साफ करत बसलेली असते. तेवढ्यात तिथे वेंकू महाराज येतात आणि म्हणतात की शकुंतला, मला थोडंसं तुझ्याशी बोलायचं आहे. शकुंतला म्हणते की बोला की, काय झालं. वेंकू महाराज म्हणतात, तू दर महिन्याला बचत म्हणून काही पैसे बाजूला काढते, तर साधारण किती पैसे जमा झाले असतील. शकुंतला म्हणते की मी मोजले नाहीत, पण असतील 1000-1200. हे ऐकून वेंकू महाराज थोडेसे नाराज होतात आणि म्हणतात की 1000-1200च. शकुंतला विचारते ती की काय झालं, काही मोठी अडचण आहे का. वेंकू महाराज सांगतात की काही अडचण वगैरे नाही गं, पण गोपाळला शाळेच्या अभ्यासासाठी मायक्रोस्कोप घ्यायचा होता आणि त्याची किंमत जरा जास्त आहे. शकुंतला म्हणते की करता येईल काहीतरी. किती किंमत आहे. वेंकू महाराज सांगतात की 4500 रुपये. हे ऐकून शकुंतला पण थोडीशी टेन्शनमध्ये येते आणि म्हणते की घर खर्च चालवून एवढी मोठी रक्कम बचत करायची म्हणजे कठीणच आहे आपल्यासाठी. पण गोपाळने पहिल्यांदाच काहीतरी मागितले आपल्याकडे. वेंकू महाराज म्हणतात हो, आणि त्याने जे काही मागितले ते शिक्षणासाठीच मागितले, त्यामुळे आपण त्याला घेऊन द्यायला पाहिजे मायक्रोस्कोप. शकुंतला थोडासा विचार करते आणि कानातलं काढायला लागते आणि म्हणते की हे घ्या माझे कानातले. वेंकू महाराज तिला थांबवत म्हणतात की शकुंतला, नाही, एवढी पण वाईट वेळ नाही आली आपल्यावर. विठुरायाच्या कृपेने काहीतरी सोय होईल. आणि म्हणतात की बघतो मी काहीतरी. तेवढ्यात तिथे आतोबा, करिश्मा आणि इंदू येतात. करिश्माला बघून वेंकू महाराज म्हणतात की अरे करिश्मा, यावेळी इथे काय झालं. अजून तर दिवाळीची सुट्टी पण लागली नाही, मग अचानक करिश्मा इकडे कशी काय आली. वेंकू महाराज करिश्माला विचारतात की काय गं बाळा, तब्येत वगैरे ठीक आहे ना. करिश्मा त्यांना काहीतरी सांगायला लागते, तर आतोबा तिला थांबवत म्हणतात हो हो, बरी आहे तिची तब्येत, पण करिश्माला आता इकडेच ठेवायचं म्हणतोय, चालेल ना. वेंकू महाराज म्हणतात की अहो, पण तिचं शिक्षण, तिची तिकडची शाळा. आतोबा म्हणतात की शिकणारा कुठेही शिकतोच की. करिश्माला इंदूच्याच शाळेत घालायचं म्हणतोय. इंदू करिश्माकडे बघून घाबरलेली असते आणि करिश्मा तिच्याकडे रागाने बघत असते. आतोबा म्हणतात की कसं आहे ना, आपली लेकरं आपल्या डोळ्यासमोरच चांगली वाढतात. आणि म्हणतात की सुशीला पण खूप काळजीत असते ना, ही तिकडं आणि सुशीला इथं. वेंकू महाराज म्हणतात की अतिशय योग्य निर्णय घेतलाय तुम्ही. आणि म्हणतात की आपली शाळा पण चांगलीच आहे की. आणि ते करिश्माला म्हणतात, करिश्मा तुला पण आवडेल ना इकडे. करिश्मा मान हलवून हो म्हणते. आतोबा करिश्माला वेंकू महाराज आणि शकुंतलाच्या पाया पडायला सांगतात. मग करिश्मा वेंकू महाराज आणि शकुंतलाच्या पाया पडते. आतोबा म्हणतात की माफ करा वेंकू महाराज, मी तुम्हाला आधीच कल्पना द्यायला हवी होती. वेंकू महाराज म्हणतात की अहो आतोबा, काय बोलताय तुम्ही. आतोबा म्हणतात की आधीच तुमच्या घरात राहायचं आणि वरून हे असं. वेंकू महाराज म्हणतात की अहो, घर तर विठुरायाचंच आहे ना, आपण सगळेजण त्याच्या घरात राहतो. शकुंतला म्हणते की हो, आणि आपल्या इंदूला पण सोबत होईल करिश्माची, आणि एकत्र राहतील, त्या एकत्र शाळेत जातील. आणि ती इंदूला म्हणते की काय इंदू, पण इंदू खूपच घाबरलेली असते. नंतर आपण पाहतो की इंदू करिश्माला घरात घेऊन जाते. करिश्मा आतमध्ये गेल्यावर म्हणते, काय हे एवढ्या मोठ्या वाड्यात ही असली खोली, या कबाडखान्यात राहायचं आहे का मी. इंदू म्हणते की हो ग, आता काही पर्याय नाही आहे आपल्याला, मोठं घर जळालं ना, म्हणून आता आपल्याला इथेच राहावं लागणार आहे. आणि ती तिथून जायला लागते. करिश्मा तिला थांबवत म्हणते की ए छोटा पॅकेट, कुठेच निघाली. इंदू घाबरत म्हणते की अगं गोपाळकडे काम होतं, ते करून येते. मग गोपाळचं नाव ऐकून करिश्मा खुश होते आणि म्हणते की गोपाळ, मी पण येते. इंदू म्हणते की हो तू पण ये, पण आधी मी बघून ते तो आहे की नाही, मग परत तू ये. करिश्मा तिला म्हणते की कुठे जायची गरज नाही तुला, आणि एका खुर्चीवर जाऊन बसते आणि म्हणते की हे काय, इथं मेकअप खेळायचं काहीच सामान नाही. आणि ती टेबलावरची पुस्तकं फेकत म्हणते की सगळीकडे नुसत्या वह्या पुस्तकच आहेत. इंदू पटकन ती पुस्तक उचलते आणि म्हणते की अगं हे काय करते तू, विद्येचा अपमान होतो, असं कधीच करायचं नसतं. करिश्मा रागाने तिच्या हाताला धरून तिला जोरात ओढत म्हणते की हे काय म्हणाली तू, मला शहाणपणा शिकवते. आणि तिचा हात पिरगाळत तिला म्हणते की काय म्हणायचं मला. तेवढ्यात तिथे मोठ्या बाई आणि सुशीला पण येतात. इंदूचा हात खूपच दुखत असतो आणि ती म्हणत असते की करिश्मा ताई, माझं चुकलं, मला माफ कर. करिश्मा ताई, माझं चुकलं. सुशीला घाबरून करिश्माला आवाज देते. करिश्मा पटकन इंदूचा हात सोडते आणि सुशीलाकडे जाते. सुशीला घाबरत म्हणते की करिश्मा, काय गं, खेळत होती काय, मोठ्या बाई आल्यात बघ. करिश्मा आनंदाने मोठ्या बाई असं म्हणून त्यांच्या पाया पडते. मोठ्या बाई करिश्माला म्हणतात की काय, आता तू पण इथेच राहणार.
हां बरोबर आहे ना, तुला त्या शाळेतून काढून टाकलं. करिश्मा म्हणते की नाही, बाबा म्हणले की गावची शाळा चांगली आहे ना, आई बाबांना आठवण येते तर त्यांच्याजवळच राहते. अभ्यास तर काय इकडचा तिकडचा सेमच. मोठ्या बाई तिला रागाने म्हणतात की अय फुटाने, आगाऊपणा करायचा नाही, मला माहिती आहे सगळं, मला शहाणपणा शिकवायला जायचं नाही, कळलं का. इंदू तिची पुस्तकं व्यवस्थित ठेवत असते. करिश्मा घाबरून म्हणते की असं का बोलताय तुम्ही. मोठ्या बाई म्हणतात की तू अजून माझं बोलणं ऐकलंय कुठं. आणि तिला एका खुर्चीवरती बसवून तिथे तिच्याजवळ जाऊन बसतात आणि म्हणतात की मला तुझं कौतुक वाटतं बरं का, तू तिथे हॉस्टेलमध्ये एका मुलीला न्हाणीघरात मारलं म्हणे. करिश्मा घाबरत सांगते की मारलं नाही, नळाखाली तारलं, रडली म्हणून मला मारावं लागलं. आणि म्हणते की मला अशा हुशारी करणाऱ्या पुढं करणाऱ्या मुली अजिबात आवडत नाही. मोठ्या बाई खूप खुश होतात आणि म्हणतात की मग आता इथं पण असंच वागणार का. इंदू खूप घाबरलेली असते आणि ती घाबरून त्या दोघींकडे बघत असते. करिश्मा म्हणते की नाही, पण माझ्या वाट्याला कोण आलं तरच. मोठ्या बाई तिला खुश होऊन विचारत असतात की इथं पण पोरींना मारणार का. सुशीला पटकन घाबरून म्हणते की नाही नाही मोठ्या बाई, इथे ती अगदी गुण्यागोविंदाने राहील. मोठ्या बाई सुशीलाला रागाने म्हणतात तुझ्याशी बोलते का मी, हिच्याशी बोलते ना. आणि मोठ्या बाई करिश्माला म्हणतात की काय ग. करिश्मा म्हणते की नाही, ते गुण्यागोविंदानेच राहील. आणि इंदूकडे बघून म्हणते की पण ह्या इंदीने जर शहाणपणा केला ना तर मग मला सुटावं लागेल. हे ऐकून मोठ्या बाई खूप खुश होतात आणि म्हणतात का ग, आवडत नाही का तुला ही. करिश्मा सांगते की लहानपणापासूनच आवडत नाही. मोठ्या बाईला हे ऐकून खूप आनंद होतो आणि त्या म्हणतात की सुशीला तुझी पोरगी खूप हुशार आहे हा. आणि तिथून त्या जातात. इंदू घाबरून करिश्माकडे बघत असते. नंतर आपण पाहतो की इंदू आणि गोपाळ बोलत असतात. गोपाळ इंदूला म्हणतो की इंदे लवकर लवकर बोल, माझा टाईम लय व्हॅल्युएबल आहे. इंदू म्हणते की गोप्या जरा थांब ना, मला तुझ्यासोबत बोलायचं आहे, लय सिरियस गोष्ट आहे रे. गोपाळ म्हणतो की बरं बोल पटकन. इंदू म्हणते की मी तालुक्याला गेले होते ना, तेव्हापासून एक गोष्ट सांगायची आहे तुला. मी तिथे एक पोस्टर बघितलं, कोणाचं होतं माहिती आहे का. गोपाळ म्हणतो की कोणाचं. मग इंदू त्याला त्या पोस्टरबद्दल सांगते की कसं त्या पोस्टरवर प्रेमनाथ बहिणीचा फोटो दिसला. हे ऐकून गोपाळ शॉक होतो आणि म्हणतो की काय सांगते इंदे, दुसरं कोणाचं तरी असेल. इंदू म्हणते की नाही, ते पोस्टर खूप ठिकाणी होतं आणि त्या दाजींच्या ताईसाहेबच होत्या. खात्री करण्यासाठी मी जवळ पण जाऊन बघितलं, 100% त्याच होत्या. गोपाळ म्हणतो की तू पहिल्यांदा बोलली ना तेव्हाच मला तुझ्यावरती 100% विश्वास होता. आणि म्हणतो की त्यानं बंगला दाखवून आपल्याला गंडवलं, एक नंबरचा फुकट्या आहे फुकट्या. आणि रागारागाने जायला निघतो आणि म्हणतो की थांब, बघतोच आता त्याला. इंदू त्याला थांबवत म्हणते की गोप्या थांब, मी तुला सांगायलाच नको होतं. आणि म्हणते की अरे आपल्यामुळे नारायणी ताईला त्रास होईल, नारायणी ताईच्या नणंदबाई आहेत त्या. पण गोपाळ खूपच चिडलेला असतो आणि म्हणतो की लय गेम खेळायची हौस आहे ना त्याला, आता त्याला मी माझा गेम दाखवतो. आणि म्हणतो की हुकुमाचा इक्का लागलाय आपल्या हातात, आता बरोबर शो करणार. इंदू त्याला म्हणते की गोपाळ अरे काय बोलतोय तू. गोपाळ म्हणतो की जे ठरवलं आहे ना तेच बोलतोय. आणि तिला म्हणतो की चल तुला चालतं सांगतो, असं म्हणून ते तिथून निघून जातात. आणि नंतर आपण पाहतो की प्रेमनाथ फोनवरती बोलत असतो. राणी माझी शहाणी बहीण असं म्हणून तो मोठ्याने हसायला लागतो आणि म्हणतो की चिडू नको ग, गंमत केली, तू फक्त सांग तुझा कार्यक्रम कुठे आहे. आणि घाबरून परत म्हणतो की काय कुठे आहे कार्यक्रम, इथं तालुक्यात. आणि तो घाबरतो आणि म्हणतो की किती वेळा सांगितलं इथं यायचं नाही कार्यक्रम, इथं घ्यायचा नाही कार्यक्रम, तुला किती वेळा म्हणलं की तुला वाटलं तर अमेरिकेत घे कार्यक्रम, पण इथं नको घेऊस, तुला कळत नाही का, किती वेळा सांगितलं. आणि खूप टेन्शनमध्ये येतो आणि म्हणतो की तालुक्यात तुझं पोस्टर लागलेत आणि घरातलं कोणी बघितलं तर परत अडचणीत येईल मी, तुला कळत कसं नाही, तुला काय करायचं ते कर, फक्त मला अडचणीत नको आणू, नाहीतर तू आहे आणि मी आहे, असं म्हणून तो फोन ठेवतो. तर दुसरीकडे आपण पाहतो की इंदू आणि गोपाळ कुठेतरी चाललेले असतात. तेवढ्यात गोपाळला बघून करिश्मा तिथे मोठ्याने त्याला आवाज देते. ते गोपाळ तिला बघून टेन्शनमध्ये येतो आणि म्हणतो की अरे बापरे, हा आखाड्यातला पैलवान इथे काय करतो. इंदू त्याला म्हणते की गोप्या गप्प बस रे. करिश्मा पळतच गोपाळजवळ येते आणि इंदूला जोरात ओढून बाजूला करून गोपाळजवळ उभे राहते. गोपाळ खोटं हसत करिश्माला म्हणतो की हाय करिश्मा तू. करिश्मा खुश होऊन म्हणते की मला बघून तुला आनंद झाला ना, आता तुला मी रोज दिसणार आहे. गोपाळ घाबरून म्हणतो की म्हणजे. तर करिश्मा
इंदू गोपाळला काहीतरी सांगणार तर करिश्मा तिला रागाने ओढून परत बाजूला करते. करिश्मा इंदूला म्हणते की मध्ये मध्ये बोललंच पाहिजे का, आम्ही दोघं बोलतोय ना आता. गोपाळ इंदूला हाताला धरून त्याच्या जवळ उभं करते आणि म्हणते की करिश्मा बोलणारच, ती मैत्रीण आहे ती माझी. करिश्माला खूप राग येतो आणि ती म्हणते की हां बरोबर आहे, मैत्रीण आहे तुझी, पण त्याआधी ती माझी बहीण आहे. दोघेजण बोलत असताना मध्ये बोलू नये, बॅड मॅनर्स असतात. असं तिला कोणी म्हणलं तर मला आवडेल का ते. गोपाळ इंदूकडे बघून हसतो आणि म्हणतो की चल आपल्याला लय अभ्यास आहे. म्हणून ते तिथून घाईने जायला निघतात. करिश्मा त्यांना थांबवत म्हणते की तिच्यासोबत कशाला अभ्यास, माझ्यासोबत कर ना अभ्यास, आपण एकच इयत्तेत आहोत ना. गोपाळ टेन्शनमध्ये येऊन म्हणतो की हो का, एकाच इयत्तेत आहोत का आपण. आणि त्याला काहीतरी आठवतं आणि तो म्हणतो की बरं झालं, तू आता माझा अभ्यास घेऊ शकशील ना. आणि तिला म्हणतो की आयतचा कर्णाचा प्रमेय माहीत आहे का तुला. हे ऐकून करिश्मा घाबरते. गोपाळ म्हणतो की पायथागोरसचा प्रमेय माहिती आहे तुला, मला सांग, मला तर तो येतच नाही. करिश्मा टेन्शनमध्ये येऊन म्हणते की ते जरा तिथे पसारा झाला आहे ना, मला पसारा नाही आवडत, मी आवरून येते पटकन. असं म्हणून ती तिथून पळ काढते. तिला असं घाबरून पळताना बघून इंदू हसायला लागते. गोपाळ म्हणतो की बारका असल्यापासून हिचं असंच आहे, अभ्यासाचं नाव ऐकलं की पळते. आणि परत टेन्शनमध्ये येऊन म्हणते की आता रोजची कटकट असणार इंदू गोपाळला म्हणते की गोपाळ असं बोलू नये. गोपाळ म्हणतो की पण असं बोलल्याने रियालिटी थोडीच बदलणार आहे. पण ते जाऊ दे, आपला फोकस आता फक्त दाजीवर. आणि तो म्हणतो की दाजी आता पलटवणार तुझी बाजी. आणि इंदूला म्हणतो की एक नंबर प्लॅन आला आहे माझ्या डोक्यात. आणि तो इंदूला तिथून जायला सांगतो आणि तो कुठेतरी जातो. इंदू त्याच्याकडे टेन्शनमध्ये येऊन बघते. नंतर आपण पाहतो की अंताजी नाक्यावर गावातल्या काही माणसांसोबत बोलत असतात. ती लोक अंताजींना म्हणत असतात की काय पण म्हणा, पण कालचा टेबल तुम्ही काय फिरवलाय. ते सगळेजण अंताजीचं कौतुक करत असतात आणि अंताजी पण खुश होऊन त्यांचं ऐकत असतो. पण तितक्यात तिथे गोपाळ येतो आणि गोपाळला आठवतं की अंताजी म्हणाले होते की बोल, तुला काय पाहिजे ते माग. गोपाळ हे आठवून खुश होतं आणि अंताजीजवळ जातो. गोपाळला बघून अंताजी खुश होऊन म्हणतात की अय गोप्या, इकडे ये, बोल काय खाणार तू. गोपाळ म्हणतो की तू म्हणाला होता ना पाहिजे ते माग म्हणून. अंताजी म्हणतात की अरे मग माग की. गोपाळ घाबरत घाबरत खाली मान घालून म्हणतो की ते तालुक्याच्या ठिकाणी एक हॉटेल आहे ना, तिथं मला बटर पनीर खायचं आहे. मग अंताजी म्हणतात की बटर पनीर खायचं आहे, चला. आणि ते सगळ्यांनाच म्हणतात की चला चला सगळेजण जाऊया. गोपाळ त्यांना थांबवत म्हणतो की तसलं हॉटेल नाही ते, तिथं फक्त व्हेज जेवण भेटतं. अंताजी पण म्हणतात की तुमच्या दोघांना रात्री संगमला पार्टी फिक्स, आता आम्ही जातो. असं म्हणून मग अंताजी आणि गोपाळ तालुक्याला जायला निघतात. नंतर आपण पाहतो की सगळी मुले मंदिरात आलेली असतात. तेवढ्या तिथे वेंकू महाराज पण येतात आणि मुलांना म्हणतात की मुलांनो चला आता हरिपाठाला बसा. तिथे करिश्मा पण असते. वेंकू महाराज करिश्माला म्हणतात करिश्मा तू पण आज सगळ्यांसोबत हरिपाठ म्हणायला बस. करिश्मा घाबरून म्हणते की मी बसले असते पण मला ना अभ्यास आहे, मी येते. असं म्हणून ती वेंकू महाराजांचा आशीर्वाद घेऊन तिथून निघून जाते. तर दुसरीकडे आपण पाहतो की अंताजी आणि गोपाळ तालुक्याला आलेले असतात. हॉटेलमधून जेवण करून ते बाहेर येतात. अंताजी गोपाळला म्हणतात की चल आता आईस्क्रीम खायला जाऊया. गोपाळ म्हणतो की आता कुठे, आता एवढं खाल्लं की चला आपण जरा इथेच फिरू. अंताजी पण म्हणतात की फिरू, मग चल. आणि ते गप्पा मारत मारत रस्त्यावरून चालायला लागतात. गोपाळचं त्यांच्या बोलण्याकडे लक्ष नसतं. तो इकडे तिकडे शोधत असतो की कुठे त्याला पोस्टर दिसते का. तेवढ्यात त्याला ते पोस्टर दिसतं आणि तो त्या पोस्टरच्या दिशेने जातो. गोपाळ तिकडे कुठे गेला म्हणून अंताजी पण त्याच्या पाठीमागे येतात आणि म्हणतात की काय बघतोय रे. गोपाळ त्या पोस्टरवरचं नाव वाचतो, नृत्याची बिजली चंद्रलेखा फुरसुंगीकर. अंताजींना काहीच समजत नाही. ते म्हणतात की काय पण बघतोय रे, चल. असं म्हणून ते तिथून जायला लागतं. गोपाळ म्हणतो की आपल्या दाजींची बहीण आहे नाही. मग अंताजी मागे वळून बघतात आणि खूप शॉक होतात आणि त्यांना प्रेमनाथ बोललेलं आठवतं की तो फोनवर बोलत असतो की तुम्ही बडोद्यात आहात ना, मग तुम्हाला तिकडे बोलायला कोण येतं आहे. आणि म्हणाला होता की आमच्या ताईसाहेब सारख्या मागे लागलेत की बायकोला घेऊन कधी येणार म्हणून. अंताजीला प्रेमनाथ बोललेलं सगळं आठवतं. अंताजी खूप चिडलेले असतात आणि आजचा भाग इथेच संपतो.